ध्रुवाचा पुत्र उत्कल हा ब्रह्मज्ञानी होता. स्वाभाविकच तो आसक्तीशून्यही होता. त्यामुळे त्याचे वागणे इतरांना थोडे वेड्यासारखे वाटत असे. म्हणूनच ध्रुवानंतर ज्येष्ठ मंडळींनी उत्कलचा लहान भाऊ भूमिपुत्र वत्सर याला राजा बनवले. अर्थात ह्या उत्कलला तर राज्यकारभारात काहीच रस नव्हता. त्यामुळे वत्सर राजा बनला तरी त्याला काही फारसे वाटले नाही. वत्सराला 6 पुत्र झाले. त्याचा ज्येष्ठ पुत्र पुष्पार्ण याचा अंग नामक एक पणतू होता. कालांतराने हा अंग राज्यावर राजा म्हणून विराजमान झाला. मग त्याने अश्वमेध महायज्ञ केला. यज्ञाच्या वेळी हवीर भाग घ्यायला मात्र देव येईनात. असे का होते असे विचारल्यावर राजा अंग हा निपुत्रिक आहे असे ऋषींनी सांगितले. मग याला उपाय काय, तर राजाने पुत्र कामेष्ठी यज्ञ करावा आणि पुत्र प्राप्त करून घ्यावा असे ऋषींनी सांगितले. त्याप्रमाणे अंगराजाने पुत्र कामेष्ठी केला. अग्नीमध्ये आहुती देताच अग्नीतून एक पुरुष प्रकट झाला. त्याने अंगराजाला खीर म्हणजे पायस दिले. तो प्रसाद त्याची राणी सुनीथाने सेवन केल्यावर तिला वेन नावाचा पुत्र झाला. आता ही राणी सुनीथा ही मृत्यूची कन्या होती. वेन त्यामुळे अधर्मिक झाला होता. तो गरीब पक्ष्यांची शिकार करी, खेळणाऱ्या लहान मुलांना मारहाण करे आणि तो अशा प्रकारचे अत्यंत क्रूर असे खेळ खेळत असे. अशा या कुपुत्राच्या जन्मामुळे दुःखी झालेला अंगराजा तर राज्य सोडूनच वनात निघून गेला. आता राज्याला तर शासक नव्हता, म्हणून वेनालाच राज्याभिषेक केला गेला. मग काय, राज्य हातात आल्यावर वेन आणखीच उन्मत्त झाला आणि त्यांनी लोकपालांचा अपमान करायला सुरुवात केली. मुनींनी त्याला चांगले वागण्याचा उपदेशही केला, तरी तो कुणाचेच मानत नव्हता. शेवटी या ऋषींनी त्या पापी वेनाचा मृत्यू घडवून आणला. वेन कठोर होता, त्यामुळे त्याच्या राज्यात चोर लुटारू लपून बसले होते. त्याच्या मृत्यूनंतर राज्यात चोरी दरोडे वाढले. त्यांना पायबंद घालण्यासाठी राज्याला आता शासक हवा होता. वेनाचा तर मृत्यू झाला होता. त्याच्या आईने मंत्र सामर्थ्याने आणि वनौषधीने त्याचे शरीर जपून ठेवले होते. तेव्हा त्या ऋषींनी मृत वेनाच्या मांडीपासून मंत्र सामर्थ्याने एक बुटका पुरुष उत्पन्न केला. वेनाच्या मांडीपासून जन्मलेला हा बुटका स्वतःच मी काय करू काय करू असे सारखे विचारू लागला. तेव्हा ऋषी त्याला म्हणाले, निषिद म्हणजे गप्प बस किंवा बस, म्हणून तो निषाद नावाने प्रसिद्ध झाला. याने वेनाची पापे आपल्या शिरावर घेतली आणि तोही वेनाप्रमाणेच वागू लागला. त्याचे वंशज निषाद हे सुद्धा हिंसा लूटमार करणारे पापकर्मात व्यग्र राहिले आणि त्यामुळेच त्यांना जंगलात राहण्याची वेळ आली. आता ब्राह्मणांनी पुत्रहीन वेनाच्या बाहूचे मंथन केले आणि त्यातून एक स्त्री व एक पुरुष उत्पन्न झाले. तोच पुढे पृथू राजा झाला. त्याच्याबरोबर उत्पन्न झालेली ती स्त्री अर्ची ही पृथूची पत्नी झाली. यांना लक्ष्मी विष्णूचा अवतार मानले जाते. त्यांच्या हातापायावर विष्णू चिन्हेही होती. पृथूच्या राज्याभिषेकात देवादिकांनी आनंदाने त्याला बहुमोल भेटी दिल्या. सूत मागधादिकांनी त्याची भविष्य कथनासह स्तुती केली. आता स्तुती करण्याचा हेतू ओळखून पृथू म्हणाला की मी अजून कोणताही पराक्रम केलेला नाहीये, माझे कोणतेच गुण प्रगट झालेले नाहीये, त्यामुळे तुम्ही माझी अशी प्रशंसा करू नका. कालांतराने जेव्हा माझे गुण प्रगट होतील तेव्हा आपण माझी प्रशंसा करा. उदार पुरुष ज्याप्रमाणे वाईट कृत्यांची आपल्या निंद्य पराक्रमाची चर्चा होणे वाईट समजतात, त्याचप्रमाणे लोकविख्यात पुरुष आपल्या स्तुतीला सुद्धा निंदाच समजतात. पृथूने त्यास आलेल्या सर्व लोकांचा सत्कार केला. त्यावेळी पृथ्वीवरील जनता पाण्याविना तडफडत होती.
हे सर्व पृथूकडे मदतीची याचना करू लागले. पृथ्वीने स्वतःच अन्नधान्य, औषधी वनस्पती आपल्यामध्ये दडवून ठेवल्या असाव्यात असे समजून पृथ्वीवर चालून गेला. पृथ्वीने गायीचे रूप घेतले आणि सर्व धान्य व चारा उदरात दडवून गायरूपी पृथ्वी लोकांना दूधही दैनाशी झाली. हे लक्षात आल्यावर पृथू तिला मारण्यासाठी सिद्ध झाला. तेव्हा पृथ्वी म्हणाली की ब्रह्मदेवानी उत्पन्न केलेले धान्य दुराचारी लोकच खाऊन जातात. लोक चोरटे झाले आहेत, म्हणून मी सर्व धान्य आणि वनौषधी माझ्यामध्ये लपवून ठेवले आहेत. मी त्या योग्य लोकांना देण्यास तयार आहे. त्यानंतर कपिल मुनी, गंधर्व, अप्सरा या सर्वांनी जणू काही वासराचे रूप घेऊन दुधाच्या रूपाने पृथ्वीवरील सर्व औषधी व तत्संबंधी ज्ञान ग्रहण केले. पृथूने पृथ्वीचा आपल्या कन्येप्रमाणे स्वीकार केला. पर्वतांना फोडून भूमंडळ सपाट केले. गावे, कसबे, किल्ले, नगरे वसवली. तत्पूर्वी पृथ्वीवर नगरे, गावे असे विभाग नव्हते. पृथूने नगर व्यवस्था सुरू केली आणि या पृथूने त्यानंतर 100 अश्वमेध करण्याचा संकल्प केला. वेनाच्या बाहूपासून झालेला मुलगा पृथू हा बलदंड बाहूप्रमाणेच पराक्रमी होता. त्याचा विवाह त्याच्यासारख्याच सामर्थ्यवान स्त्रीशी झाला होता. त्याच्या पराक्रमामुळे त्याला विष्णूचा अवतार लोक मानू लागले होते. पृथू राजा अतिशय निस्पृह होता, म्हणूनच राज्यावर आल्यावर आपली कोणी स्तुती करू नये असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. घरात गृहलक्ष्मीची, ऑफिसमध्ये अधिकाऱ्यांची, राजकारण्यात नेत्यांची आणि सरकारमध्ये मंत्र्यांची जी सत्ता चालते ते सर्व लोक बहुतेक वेळा स्तुतीप्रियच असतात. सत्तेचा गैरवापर कसा करायचा हे त्यांना चांगलेच माहिती असते. मात्र पृथूच्या इतिहासातून आपल्याला एक गोष्ट नक्कीच कळते की अशा गोष्टीला त्यांनी आळा घातला होता. पृथ्वीवर अन्नधान्य आणि वनस्पतींचा शोध तत्कालीन ऋषीमुनी, गंधर्व, अप्सरा यांनी लावला. तसेच वास्तुशास्त्रही तेव्हाच निर्माण झाले. जमिनीचा उपयोग पुढे पृथूने समजावला आणि तिला पृथ्वी असे नाव दिले. पृथूने वसाहती उभ्या करून त्यांच्या संरक्षणाची सोय केली. प्रत्येक घरात पिण्याच्या पाण्याची सोय केली. पृथूने ऋषी मान्य शिक्षण व्यवस्था सुरू केली. या राजाने सुरू केलेल्या शिक्षण पद्धतीवर राजाचा किंवा पालकांचा अंकुश नव्हता, म्हणूनच ज्ञानप्रेमी समाज निर्माण झाला. पृथ्वीने केलेले अश्वमेध यज्ञ म्हणजे कर्मकांड नव्हते. यज्ञाद्वारे पृथूने लोकांना जीवन समजावून सांगितले. 100 यज्ञ करण्यासाठी ब्राह्मणांना म्हणजे विद्वान ऋषींना वेगवेगळ्या दिशांना पाठवले. अशिक्षित, असंस्कारी गावाझोपड्यातून हे ऋषी पोचले. त्यांनी लोकांना तयार केले. लोकसंपर्कातून समाज परिवर्तन केले. सत्ता संपत्ती असूनही प्रत्येकाने घराबाहेर पडून तप करण्याचा आग्रहही धरला. पृथूने स्वतःच्या पुत्राला तप करण्यासाठी घराबाहेर काढले. राजपुत्रालाही कष्टमय जीवनाची ओळख व्हावी हा पृथूचा हेतू सर्वच सुखवस्तू लोकांनी लक्षात घ्यायला हवा. शिक्षण म्हणजे पाठांतर नव्हे हे लक्षात घेऊन त्याने शिक्षण देण्याची पद्धतच बदलून टाकली. 100 यज्ञ केल्यावर पृथू सर्वश्रेष्ठ होईल या भीतीने 99 यज्ञ झाल्यावर यज्ञ पशु हरण करण्याचे अनेक प्रयास इंद्राने केले. आपल्याला माहिती आहे की 100 अश्वमेध झाले तर ज्याच्या हातून ते झाले तो राजा इंद्र बनतो आणि ह्या इंद्राला आपल्या पदाची फारच हाव असते आणि तो अशा प्रकारचे प्रयत्न नेहमीच मध्ये काहीतरी व्यत्यय आणून बंद करतो. आता पुत्र आपल्या पराक्रमाने यज्ञाचा हा घोडा वाचवत होता, म्हणून त्याला विजिताश्व असे नाव पडले. ब्रह्मदेवाने पृथूला 99 यज्ञानंतर संकल्पाची सांगता करण्यास सांगितले. कारण इंद्राला कितीही वेळा पराभूत केले तरी तो नवीन नवीन मार्ग काढून त्याला त्रास देत राहणार. धर्मसंस्थापनेसाठी 99 यज्ञानंतर सांगता करा असा ब्रह्मदेवाचा उपदेश प्रमाण मानून त्याने
ते अंमलातही आणले. आता या पृथूवर भगवंत प्रसन्न झाले. पृथू ईश्वराला सर्वस्व अर्पण करून अनासक्त होऊन गृहस्थाश्रमात राहू लागला. आत्मनिष्ठ होऊन सर्व कर्मे योग्य रीतीने पार पाडत असताना त्याला पत्नी अर्चीपासून 5 पुत्र झाले. पृथू तेजस्वी, सुंदर, बुद्धिमान, विनयशील होता. त्रैलोक्यात सर्वत्र उच्च स्वराने पृथूच्या कीर्तीचे गुणगान होऊ लागले होते. पृथूने आपल्या मुलीचा म्हणजे पृथ्वीचा भार आपल्या मुलांवर सोपवला आणि तो पत्नीसह तपोवनाकडे निघून गेला. त्याची पत्नी अर्ची ही सुद्धा पतीप्रमाणे तपश्चर्या करीत होती. कालांतराने पतीसह तिलाही वैकुंठ पद लाभले. सर्व आसक्ती सोडून ईश्वरापाशी शुद्ध भाव ठेवून पृथूचे चरित्र ऐकावे असे मैत्रेयांनी विदुराला सांगितले.